वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून आता राजकारण चांगलंच तापलंय। यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहासकारांचं मत जाणून घेतलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले। ऐतिहासिक वास्तू काढून टाका असं कोणीही बोलू शकत नाही अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे। तर पुरावे तपासून वाघ्या समाधीबाबत निर्णय घेणार असं उत्तर शंभूराज देसाई यांनी दिलं। वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेमा, काय वाटेल ते करा, ठेवायची ते ठेवा, उकडायची ते उकडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे। राजे असेल राजे नसतील सगळे गुलाम होतात, तेव्हा राजा गुलाम झाला की प्रजा गुलाम होतेच। दुर्दैवाने जे गुलाम राजे आहेत तेच आता आम्हाला राजकारण शिकवायला निघालेले आहेत। तेव्हा मी देवेंद्र फडणवीसना सर मग 2 दिवसापूर्वीच माझी भेट झाली, म्हटलं हिम्मत दाखवा, कायद्याच्या विरोधात जो जातो त्याला मोका लावून मोकळा होऊन जा। जुने अभिलेख काय आहेत, या किल्ल्याचा पूर्व इतिहास पुरातत्व विभागाकडे त्याचे काय काय लेखे उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टी पुरातत्व विभाग तपासेल आणि त्या अनुषंगाने त्यांचा जेव्हा अहवाल राज्य सरकारकडे येईल त्यानंतर राज्य सरकार योग्य भूमिका घेईल। आता याच्यावरती वाद उत्पन्न करणं किंवा वाद उपस्थित करणं योग्य नाही। मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे किंवा पडळकर असतील, हे अज्ञानातून डोकं भदीर झाल्यासारखं त्या वाघ्या कुत्र्याचं समर्थन करतात। मनोहर पंत भिडे असेल किंवा इतर वाघ्या कुत्र्या समर्थक सगळी मंडळी सदाशिव पेठेतील 1.5 दमडीची पुस्तकं वाचून त्यांना खोटा इतिहास मान्य करायची सवय लागली। ऐतिहासिक फॅक्ट्सवर आपल्याला त्याच्यातनं काय तोडगा काढता येतो आणि मग ती समिती जो निर्णय घेईल हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन, सगळ्या बाजू समजून घेऊन, दोन्ही पक्षांच्या, आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटतं।